जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला आणि सर्व माझ्या नाथपंथी डवरी समाज बांधवांना देश आदेश। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायचं कारण एवढेच आहे काही पिंपरी चिंचवड इथे कायवाडीला श्री गोरक्षनाथ मंदिर, तर जे आजची जी मीटिंग होणार आहे, जे कार्यक्रम होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला नक्की भेटेल। तर आता मला काही मी व्हिडिओच्या माध्यमातून जास्त बोलू नाही शकत, कारण व्हिडिओ जे आहे ना खूप 2-3 घंट्याचे झालेले आहेत। तर त्याच्यामुळे मी काय करणार आहे 10-5 मिनिटाच्या असे ना करून ते व्हिडिओ सोडण्याचा पहिला भाग दुसरा भाग नक्की तुम्ही बघा। आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे ना त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खाली दिलेली बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा। तर माझे येणारे व्हिडिओ जे आहे ते तुमच्या चॅनल वाट कशी बघताय, तर मग व्हिडिओ बघायला आपण चालू करूया। चला। माझ्या नातानं दिलं मला कुणीच नाही दिलं ना, माझ्या नातानं दिलं आलक निरंजन घेतात नाव। लोकेशन पाठवलं ना आपण इकडचं तिकडे ये ह्याचं पाठवलं संजू आणि नंतरचा कोर्स आपला रुग्ण सहाय्यक म्हणून जो 8वी पास जरी एखादी मुलगी किंवा मुलगा असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स चालतो। आणि हा पण 1 वर्षाचा कोर्स आहे। त्याच्यानंतर आपला डिप्लोमा इन फिजिओथेरपी म्हणून तर ऐकलंच असेल सगळ्यांनी, हाड मोडलं तुटलं काय झालं व्यायाम वगैरे कुठे सांगतात डॉक्टर फिजिओथेरपीकडे जावं। हा एक असा कोर्स आहे आपल्याकडे चालतो, 2 वर्षाचा डिप्लोमा आहे। आणि आपण पटकन जॉब लागतो। आपल्या कोर्सचं मुख्य असं आहे की आपण कमीत कमी काळात आपण कामाला लागू शकतो। 1 वर्षाचा कोर्स आहे। आणि आपल्याला प्लस म्हणजे वायसीएम हॉस्पिटल माहिती आहे, वायसीएम हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल हे सगळ्यांना माहितीच आहे। आपल्याला त्याचं गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे। आणि आपल्या इथे डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग हा एक कोर्स चालतो। हा महिलांसाठी आहे। 8वी पास असले तरी चालतात। ह्याच्यात 1 वर्षाचा कोर्स आहे। त्याच्यानंतर आपल्याला जॉब सुद्धा लागू शकतो। म्हणजे आपले कोर्स सगळे असे आहेत की 1 वर्षानंतर आपल्याला लगेच जॉब लागतोय। 10वी पास चालेल, 12वी पास चालेल, कमीत कमी ऍटलीस्ट 10वी पास तरी आपण पाहिजे। आपल्याला ह्याचे फायदे काय आहेत? आपल्याला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट भेटतंय, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब सुद्धा भेटतंय। आणि आपली जी संस्था आहे स्वरूपवरती मुलींना प्रत्येक मुली आणि मुलांना काम लावून देईल याची जबाबदारी घेतली। गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असल्यामुळे कोणत्याही हॉस्पिटलला आपल्याला सहज जॉब भेटून जाईल। आणि आपले असिस्टंट कोर्स चालतात जे पॅरामेडिकलचे कोर्स, पटकन जॉब लागू शकतो आपल्याला। आणि तुमचे जर कोण नात्यात वगैरे काकाचे मामाचे वगैरे असे कोणी मुली वगैरे असतील, मुलं त्यांचं शिक्षण थांबले, त्यांना आपण इथे हे करू शकतो, म्हणजे ऍडमिशन घ्यायला सांगू शकतो। कोणाला काही प्रश्न? म्हणजे ऍडमिशनची प्रोसेस काय, फी काय? आपलं सर तुम्हाला फीचं वगैरे सांगतील। आपल्या ऍडमिशनची प्रोसेस अशी आहे, आपल्याला चरोलीमध्ये स्वरूपवर्धिनी म्हणून आपलं एक हे आहे बिल्डिंग, तिथे येऊन नंबर्स आहेत ज्याला जो कोर्स करायचा आहे। आपल्याला जी पॅम्पलेट भेटले एकदा दाखवसाल सगळे? माझं नाव रुणाली काजळे, मी स्वरूपवर्धिनी संस्थेतून आली आहे। मी तिथं जीएनएम असिस्टंटचा कोर्स करते। थेअरी प्रॅक्टिकल सगळं झालेलं आहे। आता फक्त आमचे फायनलचे पेपर बाकी। स्वरूपवर्धिनी या नावाचा अर्थ काय आहे? स्व म्हणजे स्वतः, स्वतःचं रूप, वर्धिनी म्हणजे वाढवणे, स्वतःचं रूप ओळखून त्याला वाढवणे। कसं वाढवायचं हे आता संस्थेतून शिकवलं। स्वरूपवर्धिनी गेले 46 वर्ष कार्यरत आहे। त्याची मेन शाखा मंगळवारपेठ येते आणि गेले 3 वर्ष झाले चरोलीमध्ये कार्यरत आहे। तिथे आता तुम्ही कोर्स बद्दलची माहिती सांगितली। आणि जी थिअरी आहे जे आता जीएनएम असिस्टंट मध्ये 3 विषय आहेत, कम्युनिकेशन अँड आयसीटी, मेडिकल ऍब्रिव्हेशन, त्याच्यामध्ये ऍब्रिव्हेशन आणि बेसिक अॅनाटॉमी पण आहे म्हणजे शरीरशास्त्र। आणि अजून एक विषय ब्रांचेस ऑफ मेडिसिन, ज्याच्यामध्ये डिजीज कंडिशन, रुग्णाला काय काय डिजीज असतात त्याच्यावरचे उपाय, त्याचं संशोधन, डायग्नोसिस कसं करायचा, त्याला काय ट्रीटमेंट द्यायची, त्यांची लाईफस्टाईल कशी चेंज करायची, जो डिजीज कंडिशन झालाय त्याच्यातून बाहेर कसं यायचं ते सगळं शिकवतात। फॅकल्टी पण आहेत आम्हाला, 4 फॅकल्टी आहेत ज्यांचं नाव स्वप्ना मॅडम, सोनाली मॅडम, सारिका मॅडम आणि अजून फिजिओथेरपीचे येणार आहे। फिजिओथेरपी 2 वर्षाचा कोर्स आहे।
डॉक्टर आहे. मी सध्या JNM असिस्टंटच्या करते. प्रॅक्टिकल आमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल माहिती असणारे YCM हॉस्पिटल पिंपरीमध्ये सगळ्यांना माहिती असणारे, तिथं आम्ही 2.5 महिने प्रॅक्टिकल केलं. तिथं आयएम कसा द्यायचा, आयएम म्हणजे जे आपल्याला इंजेक्शन कमरेवरती आणि दंडावरती ते कसं द्यायचं, गोळ्या ओळखायच्या, पेशंटला कसं सांभाळायचं, सलाईन कोणते कोणाला लावायचे, कोणत्या डिसीज कंडिशन वरती कोणती पाहिजे हे सुद्धा शिकवलं आम्हाला. आणि परत जेव्हा म्हणजे आम्ही तिथं गेलो मला काहीच येत नव्हतं. सलाईन कशी लावायची हे सुद्धा येत नव्हतं. सुई असायची त्याला बघून सुद्धा आम्ही घाबरलो होतो पहिल्यांदा. हातात थरथरले होते पहिल्यांदा टाकताना, पण स्टाफ पण तिथला छान होता की त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं. मग त्याच्यानंतर IMSC असेल, इन्सुलिनचे इंजेक्शन वगैरे भरपूर ह्याची ओळख झाली. रेस्पिरेटरी वॉर्ड, लेबर मध्ये सुद्धा काम केलं आम्ही. लेबर म्हणजे डिलिव्हरीचे जे वॉर्ड आहेत ते पहिल्यांदा डिलिव्हरी होताना बघितली माझ्या आयुष्यामध्ये. तेव्हा आम्हाला कळलं की आईचं अस्तित्व काय आहे, तिची जाणीव काय आहे. आणि ICU मध्ये सुद्धा काम केलं. किती क्रिटिकल पेशंट असतात, त्यांची काळजी कशी घ्यायची, नातेवाईकांना कसं सांभाळायचं. एक तर तिथं पेशंट खूप हे झालेले असतात, एक तर भरपूर दिवस राहतात त्याच्यामुळे चिडचिड त्यांची, कंटाळलेले असतात, पळून जायचा प्रयत्न सुद्धा करतात, इतके वैतागलेले असतात गोळ्या आणि औषधांना. मग त्यांना त्यांच्याशी प्रेमाने कसं वागायचं ह्याच्यासाठी कम्युनिकेशन सब्जेक्ट त्याच्यामध्ये छान शिकवलं जातं आम्हाला. पण मी पण शिकलीये, मी पण काम केलंय, शाबासकी पण भरपूर भेटलंय. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव संध्या मधुकर कसबे. मी हडपसरीतून आले. माझं 10वी शिक्षण झाले. मी रुग्ण सहाय्यकाला ऍडमिशन घेतलंय. माझा कोर्स झाला, दुसऱ्या कोर्सला मी ऍडमिशन घेतलंय. तुम्ही पण या लवकर जे ऍडमिशन केलं त्यांनी बोलते, कारण की सगळं सांगितले त्यांनी. धर्मेंद्र पाटील हा स्वरूप पत्नीचा आपला जो प्रकल्प चालतो त्याचा मुख्य प्रकल्प अधिकारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. तुम्ही आता गोष्टी ऐकल्याच आहेत, तुम्हाला अनुभव आहेत. आपल्या घरातले जी बहीण असेल, ताई असेल, भाऊ असेल, दादा असेल, त्यांना सर्वांना आपण याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करून पुढे गेलं पाहिजे. एक सर्वात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की नॉर्मली आपण शिकत असताना काय करतो, 10वी 12वी नंतर मग ग्रॅज्युएशन असं करतो. एक साधा प्रश्न माझा आहे तुम्हाला की ग्रॅज्युएशन करून काय करतं. समजा BA झाला, BCom झाला, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर BEd करतील, नंतर काहीतरी आणखी दुसरा कुठला तरी जोड कोर्स करतील आणि परत आणखीन 1-1.5 वर्ष त्याच्यात घालवतील. साधारणतः 10वी झालेला मुलगा म्हणजे 10वी नंतरचा आपण 5 ते 6 वर्ष जर बघितले तर आपले कशात जातात, शिकण्यात जातात. बरं, ते शिकून आपल्याकडे काही स्किल येते का, आपल्याकडे काही कला येते का, काहीतरी आपण त्याच्यात एक्सपर्ट होतो का, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट होतो का आपण. एक साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जर एक सुथारी काम करणारा जो घरातलं कोणी असेल तर त्याचा मुलगा सुथारी कामामध्ये नक्कीच एक्सपर्ट असतो, कारण की तो लहानपणापासून बघत आलेला असतो, तो हत्यारांबरोबर खेळत असतो. एखादं वेल्डिंग शॉप असेल, तिथे वेल्डिंग करणारा असेल, एखादं ड्रायव्हिंग करणारा असेल, त्याच्या मुलाला ड्रायव्हिंगच्या सर्व गोष्टी माहिती असतात, ती स्किल असते. पण तसंच एखादा डॉक्टरचा मुलगा खरंच डॉक्टर होऊ शकतो का, एखादा इंजिनियरचा मुलगा खरंच इंजिनियर होईल का, किंवा एखादा शिक्षकाचा मुलगा खरंच शिक्षक होईल का. जरी शिक्षकांनी BEd केलं असेल, BA केलं असेल, MA केलं असेल, BEd केलं असेल, एखादा प्राध्यापकाचा मुलगा खरंच प्राध्यापक होईल का, कारण की त्याला लागणाऱ्या स्किल्स, त्या व्यवसायाला लागणाऱ्या स्किल्स त्या व्यवसायात किंवा त्या नोकरीत गेल्यानंतर शिकल्या जातात. पण त्याच्यात हे होतं, मग त्याला एक्सपर्ट होता होता साधारणतः कमीत कमी 10 ते 12 वर्ष जातात. म्हणजे एखादा जर डॉक्टर असेल, एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर डॉक्टर जो होतो तो साधारणतः वयाच्या 35 नंतर ऍक्च्युअल प्रॅक्टिस सुरू करतो. त्याला 10वीच्या नंतर 12वीचं ऍडमिशन, 12वीच्या नंतर CA म्हणजे ज्या त्यांच्या परीक्षा असतात त्या परीक्षा झाल्यानंतर 7 ते 8 वर्ष त्याला कंटिन्युअस शिकावं लागतात. त्याच्यानंतर तो कुठेतरी एक्सपर्ट होतो. आज आमच्या म्हणजे ही ताईनी जे सांगितलं की ती सुई लावू शकते, ते इंजेक्शन देऊ शकते, म्हणजे अर्धी डॉक्टर तर नक्की झाली. एवढं तर आपण मान्य करू. तिला कुठलं औषध द्यायचंय, काय करायचंय. आणि आजच्या तारखेला आपल्या घरात आजारी नाही, कधी आजारीच पडलं नाही असं कोणी आहे का, शिवाय की ज्यांचं वय 80च्या पुढे असेल, कारण की त्यांनी चांगलं खाल्लंय, चांगल्या वातावरणात राहिलंय. आपल्यासाठी तशी सोय आहे का आजच्या तारखेला. आपल्याला टीव्ही शिवाय चालू शकतं का, मोबाईल शिवाय चालू शकतं का. एक वेळा वाचायचं सोडून देऊ, आपण पेपर वाचला नसेल 5-6 दिवसापासून, पण मोबाईल अर्धा तास कोणी सोडून पाहिलाय का. आजारांचं माहेरघर आपण बोलवलंय ना आपल्याकडेच, टीव्हीच्या माध्यमातून है ना, मोबाईलच्या माध्यमातून. मैदानात कोणी खेळ खेळायला जातं का आजची मुलं, खरंच सांगा तुम्ही. म्हणजे कुठेतरी आपण त्याला बोलवतोय, मग त्याच्यावरची आपल्या घरातच काहीतरी साधनं असली पाहिजेत ना. मग त्याच्यासाठी जर ती आज जसं सांगते की जेवण चांगलं असलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या घरात कोणीतरी प्रशिक्षित असलं पाहिजे.
आपल्या घरात हे चांगलं आहे हे वाईट आहे सांगणारं कोण असू शकतं? आपली मुलगी असू शकते, आपली ताई असू शकते, आपली भाऊ असू शकतो. या चांगल्या गोष्टी असतात, पण त्या कधी शिकवायच्या? ग्रॅज्युएट झाल्यानंतर शिकवायच्या की अगोदर शिकवायच्या? या छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुमच्याकडे कला येईल, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं, तुम्ही एक्सपर्ट व्हाल त्या विषयात. सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट, इंग्लिशमध्ये एक गोष्ट सांगितलं जाते, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. तुम्ही तसे व्हाल. म्हणजे समजा एखाद्या मुलांनी 10वी नंतर फिजिओथेरपीचा 2 वर्षाचा कोर्स केला, डिप्लोमा कोर्स आहे, महाराष्ट्र शासनाचं सर्टिफिकेट मिळतं. मग एखाद्या 10वी झालेल्या मुलांनी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला, तेवढंच याचं सर्टिफिकेटचं महत्व आहे की तो 10वी झाला, 2 वर्षाचा डिप्लोमा फिजिओथेरपी केला आणि एखादा ऑर्थोपेडिक सर्जनकडे किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला, 2-3 वर्ष प्रॅक्टिस केली, तर तो स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. एका तासाचे आपल्याकडे समजा कोणाचा फ्रॅक्चर झालाय, हात असं 2 महिन्यापासून आहे, तो एकदम सोडून देतो का खाली? डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतो, जरा हळूहळू बरं का, प्लास्टर काढलंय तुमचं, थोडा हाताची प्रॅक्टिस करा, हाताला थोडी कसरत करा. मग हे फिजिओथेरपी झालं. पायाची काही पायाला कोणी फ्रॅक्चर झालं असेल, काही झालं असेल, कुठेतरी हाड मोडलं असेल, ते जोडून द्यायचंय, त्याच्यासाठी फिजिओथेरपी लागते. आणि म्हणजे तुम्ही जर आजच्या तारखेला एखाद्या डॉक्टरला जाऊन विचारलं, तिने सांगितलं 12वी झाली आणि त्याच्यानंतर तिला BSc करायचं, नक्की तिने करावं. मी तिला एक दुसरं सजेशन दिलं की तिला नोकरी करायची, नोकरी बरोबर BSc करायची. तर आता भारत सरकारने म्हणजे भारत सरकारच्या शिक्षणाच्या पॉलिसी इतक्या सुटसुटीत झाल्या की पहिले कसं असायचं की तुम्ही नोकरी करत असला तर शिकता येत नव्हतं, शिक्षण घेत असला तर नोकरी करता येत नव्हतं, मग कुठून तरी लपून छपून पार्ट टाइम असं होतं. आता तसं नाही. बॅचलर ऑफ व्होकेशनल नावाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा म्हणजे भारत सरकारने बॅचलर ऑफ व्होकेशनल नावाचा कोर्स केलाय. 6 दिवस प्रॅक्टिकल काम करायचं, 1 दिवस वर्गात जायचं. किती दिवस? 6 दिवस प्रॅक्टिकली काम करायचं. म्हणजे ती आता प्रॅक्टिकली 6 दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार हॉस्पिटलमध्ये काम करणार आणि रविवारी कॉलेजला जाणार, असा कोर्स आहे. आणि ह्याला डिग्री मिळणार बॅचलर ऑफ व्होकेशनल नर्सिंग. म्हणजे जेवढी BSc नर्सिंगची किंमत म्हणजे त्या कोर्सचं सर्टिफिकेटची किंमत आहे, तेवढीच या बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्सची किंमत आहे म्हणजे मार्केटमध्ये. म्हणजे तिला समजा उद्या उठून ससून हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटलला शासकीय नोकरीची जर वॅकन्सी माहिती पडलं की बॅचलर BSc जेव्हा देतात तेव्हा सांगतील BSc नर्सिंग ऑब्लिक BVoc नर्सिंग, म्हणजे त्यांना शासकीय नोकरीचीही परवानगी आहे. म्हणजे ते म्हणजे कुठेही उद्या उठून शासकीय नोकरीलाही जायचं असेल तर ते जाऊ शकतं. करायची असेल तर बॅचलर ऑफ व्होकेशनलचं सर्टिफिकेट मान्य आहे. याच्या व्यतिरिक्त उद्या उठून त्यांनी सांगितलं की आम्हाला अग्निवीरमध्ये नर्सिंग कोर्समध्ये जायचं, तरी त्या इलिजिबल. म्हणजे त्यांनी आता जी कोर्स केलाय त्याच्या बेसिसवर अग्निवीरची परीक्षा पास झाल्या तर ते नर्सिंग ब्रांचमध्ये जाऊ शकतात. एवढं या कोर्सची मान्यता आणि याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने मान्य केलं. सर्टिफिकेट जे येणार आहे ते शासनाचं येणार आहे, महाराष्ट्र सरकारचं येणार. महाराष्ट्र सरकारचा व्होकेशनल एज्युकेशनचा जो डिपार्टमेंट आहे ते आपल्याला सर्टिफिकेट देणार. त्या हिशोबाने कुठेही याचा हे नाही. फक्त एकच आमचं अट असते, मुला किंवा मुलींनी सिन्सिअरली यावं, तिथे शिकावं आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करावं. आम्ही त्याच्यासाठी फक्त तीच फी आमची तीच आहे की त्यांनी येऊन सिन्सिअरली अभ्यास करावा आणि समाजसेवा करावी. म्हणजे त्यांनी पुढचं जे त्याचं जे त्याला जसं रुजवावं आणि त्यांनी समाजातलं काम करावं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. किंवा तुम्हाला ब्रोशर आहे, तुम्हाला याच्यानंतर आमचे नंबर दिलेले आहेत, माझाही नंबर त्याच्यावर आहे. तुम्हाला जर बाहेर म्हणजे बाहेर जाऊन